चला नमस्कार बालमित्रांनो. इग्नाइट पाठशाला या युट्यूब चॅनलवर मी योगेश बोबडे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट पाठशाला या युट्यूब चॅनलवर नवोदय परीक्षेची तयारी करणाऱ्या बालमित्रांसाठी आपण एक खास PYQ सिरीज सुरू केली आहे, ज्या मार्फत आपण नवोदय परीक्षेला आलेले जुने जे काही प्रश्न आहेत ते आपण अभ्यासत आहोत इयर वाईज, वर्षानुसार. तर आजच्या सेशनमध्ये, आजच्या लेक्चरमध्ये आपण त्यापैकीच बघा जो टॉपिक आहे तो म्हणजे कोणता बघा, भौमितिक रचना पूर्ण करा. तो आपण अभ्यासत आहोत, तो आपण बघत आहोत. लास्ट जे आपलं लेक्चर होतं, लास्ट जे आपलं सेशन होतं, त्यामध्ये आपण या टॉपिकला थोडक्यात समजून घेतलं, त्याचा प्रश्न समजून घेतला आणि काही PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन देखील आपण अभ्यासले. आजच्या देखील टॉपिक लेक्चरमध्ये, आजच्या देखील या व्हिडिओमध्ये आपण त्याच प्रश्नांना पुढे कंटिन्यू करणार आहोत. चला मग जास्त वेळ न घेता सुरुवात करूया आजच्या आपल्या सेशनला. तुम्ही आपल्या चॅनलवरती, आपल्या या प्लॅटफॉर्मवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल ऑन करा. आणि जर तुम्ही आपले रेग्युलर व्ह्यूअर असाल तर आपल्या या लेक्चरची लिंक तुमच्या इतर मित्रांच्या ग्रुपमध्ये शेअर करा जे नवोदयची तयारी करतात, आणि सोबतच या व्हिडिओला लाईक देखील करून घ्या. बघा, नवोदयसाठी आपल्या ऍपवरती एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच चालू आहे, ज्यामध्ये नवोदयसाठी असणारे सगळे विषय, बघा नवोदयसाठी असणारे त्यानंतर भाषा हे विषय जे असतील तुमचे मराठी आणि इंग्रजी ते, त्यानंतर अंकगणित, अरिथमॅटिक आणि मानसिक क्षमता चाचणी म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट, हे सगळेच्या सगळे विषय हे तुम्हाला लाईव्ह शिकवले जातात. रोजच्या रोज तुमच्या ऍपमध्ये, तुमच्या कोर्समध्ये लेक्चर जे आहे तुम्हाला बघायला मिळतील. त्यांच्या रेकॉर्डिंग्स या तुम्हाला त्वरित मिळतात, म्हणजे जो व्हिडिओ आहे त्याची रेकॉर्डिंग ही तुम्हाला लगेच मिळते, जेणेकरून तुम्ही त्याची रिव्हिजन करू शकता. पुन्हा तुम्हाला बघायचं आहे, लाईव्ह तुमच्याकडून बघून नाही झालं तर तुम्हाला ते बघता येईल आणि किती वेळा बघता येईल. PDF असते बघा त्याची प्रत्येकाची, काही तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवायचं होतं किंवा त्या PDF ची प्रिंट आउट करून पण तुम्ही छान ते बुकलेट ते बनवू शकता. त्या PDF तुम्हाला मिळतात. त्यानंतर टेस्ट आहे टॉपिक वाईज, त्यानंतर टेस्ट आहे फुल लेंथच्या टेस्ट तुम्हाला त्यामध्ये मिळतात. जो आपला पेपर पॅटर्न आहे 80 प्रश्न 100 गुण, त्या पॅटर्नच्या देखील टेस्ट यामध्ये पुढे चालून तुम्हाला बघायला मिळतील. अशी एक कंप्लीट बॅच आपल्या ऍपमध्ये सध्या सुरू आहे, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2026 ऑनलाईन बॅच. तर त्याला बॅचला तुम्ही जॉईन करू शकता. सोबतच बघा 4थी आणि 7वी या स्कॉलरशिपच्या एक्झामसाठी देखील आपण ऑनलाईन बॅच जी आहे ती लॉन्च केलेली आहे, ऑनलाईन बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे. 25 मे पासून या बॅचमध्ये सेशन लेक्चर तुम्हाला बघायला मिळेल. 4थी साठी जी बॅच आहे ती रुपये 999 मध्ये जॉईन करता येईल आणि 7वी साठी जी बॅच आहे ती 1299 मध्ये. यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपरचे सगळे विषय तुम्हाला बघायला मिळतील, म्हणजेच मराठी आणि गणित आणि सोबत इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हे तुम्हाला या कोर्समध्ये मिळतील. लाईव्ह लेक्चर, त्यांच्या रेकॉर्डिंग्स, PDF, टेस्ट सगळं काही याच्यामध्ये पण आहे. भरपूर सराव तुमच्याकडून जो आहे तो करून घेतला जाईल. पेपर पर्यंत फुल लेंथच्या टेस्ट असतील, टॉपिक वाईज टेस्ट असतील, सगळं तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतलं जाईल. अशा प्रकारच्या ह्या बॅचेस आपल्या ऍपमध्ये सध्या लॉन्च झालेल्या आहेत. स्कॉलरशिपची तुम्ही तयारी करता तर नक्की या कोर्सला जे आहे ते जॉईन करू शकता. सोबतच हे कोर्सेस पण आहे ऑलिम्पियाड परीक्षा 2026 यातील 5वी गणितासाठीची रेकॉर्डेड लाईव्ह बॅच जी आहे ती सुरू होते बापू गायकवाड सरांची. 1 जून पासून ही बॅच असेल, 999 मध्ये जॉईन करता येईल. आणि नासा, इस्रो अंतराळ संशोधन भेट याची देखील एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. 14 मे पासून जी सुरू झालेली आहे, 1499 मध्ये या बॅचला तुम्हाला जॉईन करता येईल. या सगळ्या कोर्सेससाठी, या सगळ्या बॅचेससाठी तुम्हाला इग्नाइट पाठशाला हे ऍप डाउनलोड करायचं आहे. त्यामध्ये बरोबर जो कोर्स तुम्हाला पाहिजे तो सिलेक्ट करा, पेमेंट करा, कोर्स तुमचा सुरू होऊन जाईल. त्यानंतर इतर ज्या सर्व शालेय स्पर्धा परीक्षा आहे त्यासाठी तुम्हाला ऍपमध्ये कोर्सेस मिळतील आणि सोबतच आपल्या या युट्यूब चॅनलवर फ्री सेशन पण असतील. आता आपण सेशनला सुरुवात करूया, प्रश्नाला सुरुवात करूया. बघा, हे प्रश्न जे आहे ते आपण ऑलरेडी काल अभ्यासले होते. आता इथून पुढचे प्रश्न आपण बघूया. प्रश्न काय म्हणतो तो एकदा समजून घ्या पुन्हा एकदा. प्रश्न काय म्हणतो बालमित्रांनो, की एका भूमितीतील आकृतीचा, आणि कोणती आकृती तर त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ, 3च आकृत्या, त्यांचा एक भाग डाव्या बाजूस प्रश्न आकृती स्वरूपात आहे आणि दुसरा भाग उजव्या बाजूस उत्तर आकृत्यांच्या स्वरूपात आहे. उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा जी त्या भौमितिक आकृतीस पूर्ण करेल. OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोर वर्तुळ काळे करा. आणि हा जो टॉपिक आहे याचं नाव आहे भौमितिक रचना पूर्ण करा, कम्प्लीट द जॉमेट्रिकल शेप. आता त्रिकोण, चौरस आणि वर्तुळ, हा बघा त्रिकोण, 3 बाजू आणि 3 कोण असणारी आकृती त्रिकोण. चौरस ज्याच्या 4ही बाजू एक समान असतात आणि सर्व कोण काटकोण असतात असा चौकोन. आणि वर्तुळ, गोल, ही जी आकृती आहे असं सर्कल. तर या 3 आकृत्या याच्यामध्ये काय करतात माहितीये का, याचा काही पार्ट जो आहे तो कट करतात.
आणि तो तुम्हाला ऑप्शनमध्ये टाकतात. ऑप्शन पैकी कुठला पार्ट तिथं ठेवला पाहिजे जेणेकरून ती फिगर, ती आकृती पूर्ण होईल, कम्प्लीट होईल, हे तुम्हाला ओळखायचं असतं. मग आता त्यासाठी तुम्ही बघू शकता, पहिला प्रश्न तुमच्या समोर हा. आता ही चौरस आकृती असणार आहे. ही जी आकृती आहे बालमित्रांनो, ही चौरस आकृती असणार आहे. मग हिच्यामध्ये ऑप्शन पैकी कोणता शेप आपण ठेवला तर ही एक परफेक्ट चौरस आकृती तुम्हाला मिळेल. तर तो आहे बघा तुमचा पर्याय क्रमांक 1 का पर्याय क्रमांक 3. आता पर्याय क्रमांक 2 असेल का? नाही, कारण पर्याय क्रमांक 2 या प्रकारे नाही मिळत तुम्हाला, हे तिरकस्त नाहीये. मग पर्याय क्रमांक 2चा विचार करायची गरज नाही. पर्याय क्रमांक 4 असेल का? नाही, कारण खालची जी रेषा आहे ही अशी तिरकस दिली तुम्हाला, अशी तिरकस. मग तेही त्या ठिकाणी उत्तर असणार नाही. आता 1 आणि 3 मध्ये थोडंसं कन्फ्युजन, नॉर्मल. आता याची लांबी बघा, याची लांबी बघा. आता इथे तुम्हाला जर आपण खाली स्ट्रेट जोडला, असं स्ट्रेट लाईन सरळ सरळ जोडली तर हा चौरसाकृती भाग वाटत नाही, आयताकृती वाटतो जर आपण डायरेक्ट जोडलं तर. पण त्या उलट जर आपण याला थोडंसं नॉर्मल इकडे एक्सटेंड केलं, थोडंसं नॉर्मल आपण खाली एक्सटेंड केलं आणि मग हे असं जोडलं तर हा तुम्हाला मिळतो बघा चौरसाकृती. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर एकदम करेक्ट. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर एकदम करेक्ट. एकच आलं होतं ना? यस, 1 या प्रश्नाचं उत्तर एकदम करेक्ट आहे. 1 आणि 3 मध्ये छोटंसं कन्फ्युजन होऊ शकतं. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, बालमित्रांनो, जर तुम्ही 1 नंबरची आकृती इथं ठेवली तर ते असा आकार तुम्हाला दिसेल जो की चौरसाकृती वाटत नाही. चारही बाजू त्याच्या समान वाटत नाही, थोडासा आयताकृती तो आकार दिसल्यासारखा वाटतो. पण जर तुम्ही पर्याय क्रमांक 1 तिथं ठेवला, जर तुम्ही पर्याय क्रमांक 1 त्या ठिकाणी ठेवला असं, तर ती तुम्हाला चौरसाकृती दिसते. म्हणून 1 या प्रश्नाचं उत्तर एकदम करेक्ट. पुढचा जो काही प्रश्न आहे, तर चौरसाकृती कंप्लीट करायची असेल, चौरसाकृती कंप्लीट करायची असेल तर असा आकार तुम्हाला या ठिकाणी लावावा लागेल आणि तो आहे पर्याय क्रमांक 1. बघा बालमित्रांनो, पुढचा जो काही प्रश्न आहे याच्यामध्ये देखील जी भौमितिक आकृती आहे ती आहे चौरसाकृती. स्क्वेअर शेप तुम्हाला जॉमेट्रिकल शेप दिलेला आहे स्क्वेअर, आणि स्क्वेअर कंप्लीट करण्यासाठी ऑप्शन जर आपण 1 त्या ठिकाणी ठेवलं तर तो कंप्लीट होईल. ऑप्शन 2, 3, 4 ठेवलं तर ते कंप्लीट होणार नाही, ते थोडेसे वेगळे दिसतील. पण ऑप्शन नंबर 1 जर तुम्ही ठेवलं तर तो एकदम परफेक्ट तुम्हाला काय मिळेल बघा, स्क्वेअर मिळेल, एकदम परफेक्ट स्क्वेअर मिळेल. तर हे तुमचं या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर बघायला मिळतंय, पर्याय क्रमांक 1 करेक्ट. नंतर पुढचा प्रश्न, पुन्हा चौरसाकृती तुम्हाला दिली आहे. म्हणजे बघा तिसरा प्रश्न आपण बघतोय आणि चौरसाकृती दिली आहे प्रत्येक प्रश्नामध्ये. आता मध्ये हा असा आकार असला पाहिजे. बघा आता हा जमेल का? नाही, कारण हे बघा ही स्ट्रेट लाईन आहे सरळ सरळ, ही स्ट्रेट लाईन नाहीये म्हणून तो जमणार नाही. हा जो आहे थोडा वरच्या बाजूला गेला बघा, हा जो दुसरा आहे हा दुसरा थोडासा वरच्या बाजूला गेला, असं नाहीये ते, असं नाहीये ते. हा जो आहे पर्याय क्रमांक 3 तो परफेक्टली बसतोय. पर्याय क्रमांक 3 जो आहे तो याच्यामध्ये एकदम परफेक्टली फिट अँड फाईन, एकदम परफेक्टली बसतोय. हा अशा प्रकारे थोडासा खाली सरकलाय, असा आकार परफेक्टली बसतोय, म्हणून पर्याय क्रमांक 3 करेक्ट. पर्याय क्रमांक 4 काय येणार नाही? कारण तो थोडासा छोटा दिसतोय. पर्याय क्रमांक 4 काय येणार नाही बालमित्रांनो? कारण तो थोडासा छोटा दिसतोय. तुम्ही जर आकाराकडे बघितलं तो छोटासा दिसतोय तुम्हाला, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर एकदम करेक्ट असेल, एकदम बरोबर असेल. पर्याय क्रमांक 3 जर तुम्ही इथं फिलअप केला तर ही एकदम परफेक्ट चौरसाकृती स्क्वेअर तुम्हाला मिळणार आहे. पुन्हा चौरसाकृती बघा, 4 प्रश्न विचारलेत बघा या परीक्षेमध्ये. 2024 ही प्रश्नपत्रिका होती, 2024 ही प्रश्नपत्रिका होती. 4 प्रश्न विचारले आणि 4ही प्रश्नामध्ये जो भौमितिक आकार घेतला तो घेतला चौरस, तो घेतला स्क्वेअर. ऍक्च्युली ट्रायंगल आणि सर्कल व त्रिकोण आणि वर्तुळ यांचे पण प्रश्न असतात, पण इथे सगळे चौरसाकृतीचे घेतलेत. आता पुन्हा शेवटची जो प्रश्न आहे 24 मधला तो बघा, अशा प्रकारे जर आपण इथं कंप्लीट केलं तो मिळतोय तुम्हाला पर्याय क्रमांक 2. तो मिळतोय तुम्हाला पर्याय क्रमांक 2. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 जर आपण या ठिकाणी ठेवला, ऑप्शन नंबर 2 जर आपण या ठिकाणी ठेवला बालमित्रांनो, तर ती आकृती जी आहे ती कंप्लीट होते. म्हणून 2 हे या प्रश्नाचं उत्तर एकदम करेक्ट, एकदम बरोबर. म्हणून 2 हे या प्रश्नाचं उत्तर एकदम करेक्ट, एकदम बरोबर. 1 जमणार नाही कारण ते पूर्णपणे असं कंप्लीट दाखवते तुम्हाला. 3 जमणार नाही कारण याचा आकार मॅच होत नाही. 4ही जमणार नाही कारण त्याचा आकार मॅच होत नाही. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर एकदम करेक्ट. पुढे बघा 2023 चे प्रश्न आपल्याला बघायचे. तो प्रश्नच आहे पण तो फॉन्ट जो आहे पीपीटी मध्ये मिसमॅच झाला, पण त्याची काही हरकत नाहीये. प्रश्न आपण वाचला तोच असणार. हाच प्रश्न प्रत्येक ठिकाणी असणार बघा. हा जो तुम्ही प्रश्न बघताय का, हाच प्रश्न प्रत्येक ठिकाणी असणार. तर 2023 चे प्रश्न बघू आता. 2023 चे प्रश्न बघू. 2023 चा पहिला प्रश्न अत्यंत सोपा, अत्यंत सोपा म्हणजे इझी जर आपण बघतोय, इझी सर्वात इझी, तर तो हा प्रश्न होता. कारण
चौरसाकृती जर आपल्याला कंप्लीट करायची आहे तर अशा प्रकारचा आकार या ठिकाणी ठेवावा लागेल. अशा प्रकारचा आकार आपण या ठिकाणी ठेवला तर ती चौरसाकृती, तो स्क्वेअर शेप जो आहे तो या ठिकाणी कंप्लीट होत आहे, तो या ठिकाणी पूर्ण होत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर एकदम करेक्ट, एकदम बरोबर. आता पुढे बघा, असं झिगझॅग झिगझॅग आकार तुम्हाला दिसतोय. आता वरच्या बाजूने अशा प्रकारची सुरुवात आहे, मग खालून त्याच्या बरोबर काय असलं पाहिजे, उलट असलं पाहिजे, असं ऑप्शन असलं पाहिजे. असं ऑप्शन दिसतंय पर्याय क्रमांक 1. असं जे ऑप्शन आहे बालमित्रांनो ते दिसतं बघा तुम्हाला पर्याय क्रमांक 1. थोडक्यात त्या दात्र्या त्या असं एकमेकांमध्ये अडकल्यासारखं आहे, बरोबर आहे का? त्या असं एकमेकांमध्ये अडकल्यासारखं आहे. याच्यामध्ये बघा हा असा आकार असणं फार गरजेचं आहे. हा आकार त्यासारखा दिसतोय का तुम्हाला? नाही. तुम्ही त्याची स्टार्टिंग जी आहे ती चेक करा. हे बघा हे काय दिसतंय तुम्हाला? बघा असं वरती गेलं आणि मग असं खाली येऊन असं झालं. हे तसं नाहीये मित्रांनो, हे डायरेक्टली असं वरती बघा. ही तर तुम्ही बघू शकता, बघा वरती जाऊन मग खाली आलाय अर्ध. इथे तर हे 2च आहे, हे 2च आहे, हे तर येणार नाही. 3 आणि 4 मध्ये तुम्हाला काही कन्फ्युजन असेल, 3 आणि 4 ही दोन्ही उत्तरं चुकीची आहेत, याबद्दल तुम्हाला काहीच कन्फ्युजन नसेल. 1 आणि 2 मध्ये थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, पण बारकाईने ऑब्झर्व केलं, निरीक्षण केलं तर उत्तर तुम्हाला मिळेल पर्याय क्रमांक 1. कारण सुरुवात कशी व्हायला पाहिजे बघा, असं खाली आलं पाहिजे. ते खाली येतंय का नाही, वरती चाललंय, म्हणून पर्याय क्रमांक 2 पण येणार नाही, पर्याय क्रमांक 1. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर. आणि 1 नंबरची आकृती जर तुम्ही या ठिकाणी जोडली तर तो काय मिळतो बघा तुम्हाला? चौरस मिळतो, स्क्वेअर मिळतो. पुन्हा आता वर्तुळचा प्रश्न, सर्कलचा प्रश्न. आपला सर्कल या ठिकाणी कंप्लीट करायचा बघा. हा सर्कल जर या ठिकाणी मी कंप्लीट केला विद्यार्थी मित्रांनो, बघा असा सर्कल या ठिकाणी कंप्लीट केला तर बघा ही ती उभी रेषा आहे, नंतर हे अशा प्रकारे तुम्हाला दिसतंय, नंतर हे असं असणार आहे. मग असं ऑप्शन कोणतं आहे बघा? पर्याय क्रमांक 2. असं ऑप्शन कोणतं आहे बघा? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 1 तुम्हाला याच्यासारखं दिसतंय का? तसं नाही. पर्याय क्रमांक 3 तसं दिसतंय का? नाही. पर्याय क्रमांक 4 नाही. यासारखं दिसतंय तुम्हाला पर्याय क्रमांक 2. यासारखं दिसतंय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पर्याय क्रमांक 2. 2 ह्या प्रश्न उत्तर एकदम करेक्ट. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला पूर्ण करायचा असेल, थोडंफार काही जर कन्फ्युजन तुम्हाला होत असेल तर सरळ सरळ त्या आकृतीला असं कंप्लीट करा. वर्तुळ आहे ते वर्तुळाला बघा या प्रकारे मी कंप्लीट करणार आणि मग हा पण भाग जो आहे तो थोडासा रेखाटणार आणि मग मला इथं उत्तर जे आहे ते मिळून जाईल. असं दिसणारं उत्तर पाहिजे आणि असं दिसणारं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. असं दिसणारं उत्तर पाहिजे आणि असं दिसणारं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑप्शन नंबर 2. आता या ठिकाणी पुन्हा तुम्हाला चौरसाकृती पूर्ण करायची आहे. फक्त इथे वरच्या बाजूने मी अशी रेष मारणार, हे मधले आतमधले भाग या प्रकारे आहे बघा. आता असं ऑप्शन कुठे दिसतं तुम्हाला? पर्याय क्रमांक, असं ऑप्शन कुठे दिसतं बघा? पर्याय क्रमांक 4. असं ऑप्शन दिसतंय पर्याय क्रमांक 4. कारण 1 नंबरचा पर्याय जर तुम्ही बघितला तर ही जी तिरकस रेष आहे, ही तिरकस रेष 1 नंबरचा पर्याय बघितला, ही जी तिरकस रेष आहे ती तुम्हाला 1 नंबरच्या पर्यायामध्ये दिसत नाहीये. ही जी उभी रेष आहे ती तुम्हाला तिरकस दिसते. नंतर 2 नंबरचा पर्याय जर तुम्ही बघितला तर हे बघा अशा प्रकारचं काहीतरी वेगळं दिसतं, ही तिरकस रेष दिसते, ते नाहीये तिथं. नंतर बघा 3 नंबरचा पर्याय, इकडून डायरेक्टली सरळ तिरकस रेष नाहीये, अशी तिरकस रेष आहे, मग थोडीशी अशी आहे आणि इथं एकदम परफेक्टली मॅच होत आहे. पर्याय क्रमांक 4 सोबत, ऑप्शन नंबर 4 सोबत ते एकदम परफेक्टली मॅच होत आहे. जे आकृतीचा पार्ट मिस आहे तो 4 नंबर मधल्या आकृतीसारखा तुम्हाला दिसतोय. तर 4 नंबर हे या प्रश्नाचं बालमित्रांनो उत्तर एकदम करेक्ट असेल, एकदम बरोबर असेल. नंतर पुन्हा 2200 प्रश्न, याच्यामध्ये थोडस हे झालंय बघा, फॉन्ट एरर आली आहे. पीपीटी मध्ये थोडीशी फॉन्ट एरर आलेली आहे, पण त्याची काही अडचण नाहीये. इथे फक्त तो प्रश्न होता, तो मी तुम्हाला वाचून दाखवला. 2022 चे प्रश्न आता बघूयात. 2022 चे प्रश्न आपण बघूयात. पहिला प्रश्न बघा या प्रकारचा. आता जर विद्यार्थी मित्रांनो इथे आपण बघतोय, हे बघा अशा प्रकारे तुम्हाला आकार जो आहे तो कंप्लीट करावा लागेल. हा बघा अशा प्रकारचा आकार तुम्हाला कंप्लीट करावा लागेल. आता असं ऑप्शन चेक करा, असं हे ऑप्शन असं आहे का नाही, कारण याच्यामध्ये उभी रेष आहे. हे ऑप्शन असं आहे का नाही, याच्यामध्ये सरळ सरळ तिरकस रेष आहे. हे ऑप्शन आहे का तसं? हो, हे एकदम बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे ऑप्शन तसं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. कारण तुम्ही बघू शकता अशी एक छोटीशी रेष आहे बघा, हे बघा छोटीशी रेष इथं, त्यानंतर अशा प्रकारची तिरकस रेष, त्यानंतर ही अशा प्रकारची तिरकस रेष. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर आहे, एकदम करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर.
बरोबर हा जो आकार आहे तुम्ही याच्यामध्ये ठेवा, ती एक तुम्हाला चौरस आकृती मिळेल, तो तुम्हाला एक स्क्वेअर शेप जो आहे तो या ठिकाणी मिळेल. पुन्हा वर्तुळ आकृती दिली बघा. नेक्स्ट सर्कल दिलाय शेप. आता याला जर आपण अशा प्रकारे कंप्लीट करतोय, बघा अशा प्रकारे कंप्लीट करतोय, तर कुठला ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल? कुठला ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल? तर पर्याय क्रमांक 1 बघायला मिळतंय. कारण त्याच्यामधल्या तुम्ही रेषा बघू शकता, बघा त्यामधल्या तुम्ही रेषा बघू शकता, हे अशा प्रकारच्या रेषा आहेत. आता असं ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 1, याच्याशी जुळतंय ते आहे पर्याय क्रमांक 1. बाकी त्याच्याशी जुळत नाही. हे बघा थोडंसं वेगळंच तुम्हाला दिसतंय. बॅटमॅन सारखं काहीतरी चित्र आहे, बॅटमॅन सारखं काहीतरी चित्र आहे, पण तसं नाहीये ते, तर नाहीये. तर असं असायला पाहिजे होतं बघा, असं असायला पाहिजे होतं बघा. हे इकडे कंप्लीट करणार आणि हे असा प्रकारचा आकार असेल. असा आकार दिसतोय तुम्हाला पर्याय क्रमांक 1 मध्ये बालमित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर एकदम करेक्ट, एकदम बरोबर. बाकी तुम्ही याला चेक केलं तर असं अणकुचीदार टोक नाहीये. याच्यामध्ये चेक केलं तर हा असा काही आकार नाहीये. याच्यामध्ये चेक केलं तर वरच्या बाजूला असा काही वर्तुळ आकृती आकार नाहीये. म्हणून 1 या प्रश्नाचं उत्तर एकदम करेक्ट, एकदम बरोबर. यानंतर पुढे आता याच्यामध्ये काय करायचं बघा, तुम्हाला आकार जो आहे तो हा कंप्लीट करायचा आहे. मग हा आकार आपण या ठिकाणी असा कंप्लीट करूया. हा बघा असा आकार आपण कंप्लीट केला. मग मध्ये 3 रेषा आहे, तर ही बघा अशी रेष तुम्हाला राहील. असा आकार कोणता आहे? असा असा आकार आहे पर्याय क्रमांक 1. असा आकार आहे पर्याय क्रमांक 1. तर 1 या प्रश्नाचं उत्तर एकदम करेक्ट राहील, एकदम बरोबर आहे. 1 या प्रश्नाचं उत्तर एकदम करेक्ट राहील, एकदम बरोबर आहे. 1 आणि 4 थोडं थोडं सेम दिसतंय बरं का. 1 आणि 4 थोडं थोडं सेम दिसतंय, 1 आणि 4. पण आता थोडं आपण त्याला व्यवस्थित बघितलं, थोडं व्यवस्थित बघितलं तर 1 तुम्हाला जास्त करेक्ट वाटेल. 1 हे ऑप्शन तुम्हाला जास्त करेक्ट वाटेल, कारण याच्यामध्ये ही जी मधली रेषा आहे ही थोडीशी वरती गेली, थोडीशी, छोटीशी बरं का, ती थोडीशी गेली आहे, थोडीशी आहे. तशी वरती नको पाहिजे होती आपल्याला ती. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपल्याला जास्त अॅक्युरेट या ठिकाणी वाटतंय. आता ऍक्च्युली आहे कन्फ्युजन थोडंसं, 1 आणि 4 मध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे, पण पर्याय क्रमांक 1 याचं जास्त मोस्ट अॅक्युरेट आन्सर जे आहे ते वाटतंय. कोणतं वाटतंय बघा? पर्याय क्रमांक 1. कारण 1 नंबर मध्ये बघा हे जे आकार आहे तोही तुमचा मॅच होतोय, आणि मधली जी रेषा आहे जी अशी थोडीशी वरच्या त्रिकोणामध्ये तुम्ही बघितली बघा, या वरच्या त्रिकोणामध्ये ती कशी अशी मिडलला आहे, बरोबर तसं थोडंसं वाटतंय 1 नंबर मध्ये. म्हणून 1 नंबर मला उत्तर वाटतंय. 4 नंबर बद्दल थोडंसं डाऊटफुल आहे, मी पुन्हा याला क्रॉस चेक करून बघतो. पण सध्या तरी मी तुम्हाला सांगेल की पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर एकदम करेक्ट, एकदम बरोबर. चौरस आकृती कंप्लीट करायची आहे. चौरस आकृती कंप्लीट करायची आहे. ऑप्शन पैकी एकही आकार परफेक्टली मॅच होत नाही, नाही होते. कारण तुम्ही जर चौरस आकृती इथं कंप्लीट केली आहे बघा, असा आकार तुम्हाला दिसला पाहिजे. असा एकही नाही मित्रांनो, असा आकार एकही नाही. मग सर हा प्रश्न चुकीचा आहे का? तसं म्हणता येईल आपल्याला, तसं म्हणता येईल आपल्याला. पण मग जे ऑप्शन आहे त्यापैकी मग मोस्ट अॅक्युरेट कोणतं असेल? ठीक आहे, तिथे जो आकार आपल्याला पाहिजे तो नाही मिळत आहे. तिथे जो आकार आपल्याला पाहिजे तो नाही मिळत आहे, नाही मिळत आहे तो एक्झॅक्टली, तो ऑप्शन मध्ये नाहीये. मग त्याला जास्त जुळून येईल तसं ऑप्शन कोणतं आहे? याला जास्त जुळून येईल असं ऑप्शन कोणतं आहे? ते आहे बघा पर्याय क्रमांक 3. आपण हा जो आकार आहे हा याच्यासारखा नाहीये, पर्याय क्रमांक 1 सारखा तो नाहीये. एक सारखा आकार आहे का मित्रांनो? तो नाहीये. नंतर बघा याच्यासारखा तो आकार आहे का? असा नाही, तसा नाहीये. असा तुम्हाला आकार दिसतोय तो पर्याय क्रमांक 3 सारखा. पर्याय क्रमांक 3 सारखा तुम्हाला तो आकार दिसतोय. 4 सारखा दिसतोय का? नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर एकदम करेक्ट, एकदम बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर एकदम करेक्ट, एकदम बरोबर. तो आकार जो आहे तो या ठिकाणी बसेल. एक्झॅक्टली नाहीये तो, एक्झॅक्टली नाहीये. पण ऑप्शन पैकी जर बघतोय आपण त्याच्या सारखं कोणतं येत होतं, ऑप्शन पैकी आपण जर बघतो त्याच्या सारखं कोणतं येत होतं, पर्याय क्रमांक 3 येत होतं त्या सारखं. नंतर बघा 2021 प्रश्न, नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो 2021 प्रश्न. जसं की प्रश्नाचा फॉन्ट जो आहे थोडासा मिसमॅच झालाय तो पीपीटी मध्ये, पण त्याच्याबद्दल काही अडचण नाहीये. आपण ऑलरेडी प्रश्न वाचलाय. डायरेक्टली प्रश्न बघूयात, डायरेक्टली प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न चौरस आकृतीबद्दल दिसतोय. पहिला प्रश्न दिसतोय बघा विद्यार्थी मित्रांनो, बालमित्रांनो, चौरस आकृतीबद्दल. चौरस या ठिकाणी कंप्लीट झाला पाहिजे. हे बघा चौरस या ठिकाणी कंप्लीट झाला पाहिजे. तर हा असा आकार मला लागेल. असा आकार कुठे दिसतोय? पर्याय क्रमांक 2 मध्ये. असा आकार कुठे दिसतोय? पर्याय क्रमांक 2 मध्ये. आणि सोबतच पर्याय क्रमांक 3 मध्ये, पण 3 हे उत्तर, सॉरी पर्याय क्रमांक 4 मध्ये 4 हे उत्तर जास्त करेक्ट आहे. मी उत्तर का चेंज केलं त्याचं कारण तुम्हाला सांगतो.
पर्याय क्रमांक 2 बघितलं मी, पण पर्याय क्रमांक 4 बघितल्यावर पर्याय क्रमांक 4 हे जास्त एक्युरेट वाटलं. कारण त्याचा आकार. कारण त्याचा आकार हे बघा, जर याला कंप्लीट करायचं मला असं, हे उत्तर असलं पाहिजे एवढं. हे उत्तर असलं पाहिजे बालमित्रांनो एवढं. आता 1 नंबरचा काही संबंध नाही, 3 नंबरचा काही संबंध नाही. बघा 1 आणि 3 तर पूर्णपणे चुकीचे आहे, त्याच्यामध्ये आपल्याला वेळ वाया घालवायची गरज नाही. आपण 2 आणि 4 बद्दल विचार करू शकतो. आपण 2 आणि 4 बद्दल विचार करू शकतो. आता तुम्ही बघा, डावीकडून हे असं आहे, उजवीकडून सॉरी, आणि डावीकडे असा आहे. मग आता हा जो आकार आहे हा त्याच्याशी जास्त मेळ खातो. हा जो दिसतोय तो तुम्हाला थोडा छोटा दिसतोय मित्रांनो, दिसतोय का? हा जो आकार आहे हा याच्या कंपेअर मध्ये थोडा छोटा दिसतोय, म्हणून हे उत्तर मी नाही म्हटलो, पर्याय क्रमांक 4 सांगितलं. म्हणून मी उत्तर नाही म्हणलो, पर्याय क्रमांक 4 सांगितलं. पर्याय क्रमांक 4 हा त्याच्याशी जास्त मेळ खातो, जास्त जुळून येतो, आणि जास्त जुळून येणारच आपला आन्सर असेल 4. हे उत्तर एकदम करेक्ट. इथे 2 आणि 4 मध्ये नॉर्मल कन्फ्युजन होऊ शकतं, पण थोडा वेळ घेतला तर 4 नंबर हे उत्तर एकदम करेक्ट तुम्हाला दिसेल, बरोबर तुम्हाला दिसेल. यानंतर बघा, आता इथे पुन्हा पुढे त्रिकोणाकृती आहे. काय बघा, पुढे त्रिकोणाकृती आहे. त्रिकोणाकृती या प्रकारे ही कंप्लीट होईल बघा. ही त्रिकोणाकृती या प्रकारे कंप्लीट होईल, आणि ही ऑप्शन आहे तुमचं पर्याय क्रमांक 3. ही त्रिकोणाकृती या प्रकारे कंप्लीट होईल, आणि हे आहे तुमचं पर्याय क्रमांक 3. 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे बघा. त्रिकोण जो आहे तो आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे. तर त्रिकोण या ठिकाणी असा कंप्लीट होईल बघा, हे असा कंप्लीट होईल. हा आकार तिथे बसला पाहिजे. हा बसेल का नाही, हा बसेल का नाही, हा बसेल का नाही, कारण याच्या अशा रेषा, अशा नाहीये, ह्या बाहेर जाणाऱ्या रेषा पाहिजे, बाहेर जाणाऱ्या रेषा पाहिजे. तर त्या बाहेर जाणाऱ्या रेषा दिसतात तुम्हाला पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्या बाहेर जाणाऱ्या रेषा तुम्हाला दिसतात बघा पर्याय क्रमांक 3 मध्ये. नेक्स्ट पुढचा प्रश्न चौरसाकृतीचा आहे बघा, चौरसाकृतीचा आहे. पुढचा प्रश्न चौरसाकृती आहे बघा, हे असं आहे. चौरसाकृती आहे बघा, हे असं चौरसाकृती आहे बघा, हे असं. आता याच्याशी जास्त जुळून येतो तो पर्याय कोणता बघा. 1 नंबर तर बिलकुल येणार नाही, 1 नंबर. कारण 1 नंबर मध्ये ही जी रेषा आहे ती तुम्हाला तिरकस दिसते, तिरकस नाहीये. वरची देखील रेष तुमच्याशी स्ट्रेट लाईन असली पाहिजे, आणि ही अशी स्ट्रेट असली पाहिजे, उभी अशी असली पाहिजे. नंतर पर्याय क्रमांक 3 पण त्या ठिकाणी बिलकुल येणार नाही, कारण 3 मध्ये पण ही रेष थोडी तिरकस दिसते, 3 पण येणार नाही. 4 पण येणार नाही, कारण 4 मध्ये ही रेष उभी दिसते, मग 4 पण येणार नाही. पर्याय क्रमांक 2 येईल. पर्याय क्रमांक 2 येईल. जो जास्त मेळ खातो तो आहे बघा पर्याय क्रमांक 2. जो जास्त मेळ खातो या जागेविषयी तो आहे बघा बालमित्रांनो पर्याय क्रमांक 2. ऑप्शन नंबर 2 आहे जो याच्याशी परफेक्टली ताळमेळ खातोय, किंवा ती जागा जी आहे तो परफेक्टली बरोबर काय करेल, मग फिलअप करेल. तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर एकदम करेक्ट. आता पुन्हा वर्तुळाकृतीचा प्रश्न आहे बघा. वर्तुळाकृती जर आपण अशी कंप्लीट केली, तर हे तुमचं उत्तर असेल. वर्तुळाकृती तुम्ही अशी कंप्लीट केली, हे तुमचं उत्तर असेल, आणि ते आहे पर्याय क्रमांक 2. ते आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 3 आणि 4 याच्याबद्दल तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट येणार नाही, ते चुकीची उत्तर आहेत. 3 आणि 4 तर बिलकुल त्या ठिकाणी बसत नाही. 1 आणि 2 बद्दल थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. 1 आणि 2 बद्दल थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, पण जर थोडं चांगलं निरीक्षण केलं, आकार बघितला, एरिया बघितला, बघा जर थोडं चांगलं निरीक्षण केलं, आकार बघितला, एरिया बघितला, तर तुम्हाला पर्याय क्रमांक जो हा आहे कोणता आहे बघा 2, तो जास्त ऍक्युरेट वाटेल, तो मोस्ट करेक्ट वाटेल. पर्याय क्रमांक 2 जो आहे तो त्या ठिकाणी मोस्ट करेक्ट त्या ठिकाणी वाचेल. कारण हा जो आकार आहे, ही जी लेंथ आहे, ही लेंथ ही ह्याच्याशी जास्त मॅच खाते. ही जी लेंथ आहे एवढी, ही ह्याच्याशी जास्त मॅच खाते. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं आन्सर असेल. नंबर 20. पण आता इथून पुढचे प्रश्न काय करूया आपण पुढील भागामध्ये बघूया. इथून पुढचे प्रश्न जे आहेत ते आपण काय करूया आता बालमित्रांनो पुढील भागामध्ये बघूया. आजच्या भागामध्ये आपण भौमितिक रचना पूर्ण करा हा जो टॉपिक आहे नवोदयसाठी, त्यातील 2024, 23, 22 आणि 21 या 4 वर्षाचे प्रश्न जे आहेत ते आपण अभ्यासले, ते आपण बघितले. तर असं सेशन जे आहे ते आपल्या या चॅनलवरती पुढे कंटिन्यू असणार. सेशन तुम्हाला हे आवडलं असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला, या सेशनला, लेक्चरला लाईक करा.
याची लिंक आपल्या इतर बालमित्रांच्या ग्रुपमध्ये शेअर करा जे नवोदय परीक्षेची तयारी करतात. इतर बालमित्रांच्या ग्रुपमध्ये शेअर करून घ्या या सेशनची, या लेक्चरची लिंक. आणि बघा, नवोदयसाठीची आपल्याकडे बॅच पण आहे. नवोदयसाठीची ऑनलाईन बॅच, नवोदय प्रवेश परीक्षा 2026 लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपातली ही बॅच आपल्या इग्नाइट पाठशाला ऍपमध्ये तुम्हाला मिळून जाईल, ज्यामध्ये नवोदयसाठी असणारे जे भाषा आहेत मराठी आणि इंग्रजी ते लेक्चर, नंतर अंकगणित, अरिथमॅटिक आणि मानसिक क्षमता मेंटल ॲबिलिटी टेस्ट हे सगळे तुम्हाला लाईव्ह शिकवले जातात. त्यांच्या रेकॉर्डिंग, पीडीएफ, टेस्ट, मीटिंग, डाऊट क्लिअरिंग सेशन, मेंटरिंग सेशन सगळं तुम्हाला या कोर्समध्ये जे आहे ते मिळणार आहे. नवोदय परीक्षेपर्यंत हा कोर्स आहे तो तुमचा चालू राहील. यानंतर बघा, स्कॉलरशिप एक्झाम साठीच्या पण बॅचेस आहेत. इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी या दोन्ही वर्गासाठीच्या स्कॉलरशिपच्या बॅचेस आपल्या इग्नाइट पाठशाला ऍपमध्ये अवेलेबल आहेत, ज्या तुम्ही जॉईन करू शकता. 25 मे पासून ज्या बॅचेस सुरू होतील, त्यानंतर तिथे तुम्ही बघू शकता की पेपर 1, पेपर 2 हे तुम्हाला लाईव्ह मध्ये शिकवलं जाईल. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता हे सगळे विषय तुम्हाला लाईव्ह असतील. त्यांच्या रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतील, व्हिडिओज, पीडीएफ स्वरूप, टेस्ट सगळं काही यामध्ये तुम्हाला असेल. हे देखील दोन्ही कोर्सेस ऑलिम्पियाड परीक्षा 2026 5वी गणित हा देखील एक कोर्स बापू सरांचा सुरू होतोय बघा. 999 मध्ये तुम्ही याला जॉईन करू शकता. 1 जून पासून असेल हा. ऑलिम्पियाड परीक्षेसाठी जो गणिताचा कंटेंट असणार तो सर्व तुम्हाला यामध्ये सर लाईव्ह शिकवणार आहे. त्यांच्या रेकॉर्डिंग, टेस्ट, पीडीएफ सगळं मिळेल. सोबतच बघा, नासा, इस्रो यासाठी अंतराळ संशोधन भेट अशी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपल्या ऍपमध्ये सुरू होते 14 मे पासून. 1499 या प्राइस मध्ये तुम्ही त्याला जॉईन करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम यामध्ये तुम्हाला मिळून जाईल बघा. त्या ज्या एक्झाम जी परीक्षा आहे त्याचा संपूर्ण अभ्यासक्रम, सराव चाचण्या असतील त्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ बघता येईल, शंका निरसनसाठी तुम्हाला विशेष सत्र असतील, पॅरेंट मीटिंग यामध्ये असेल. अशा प्रकारची ही बॅच आपल्या ऍपमध्ये सध्या सुरू आहे. तर ऍप डाउनलोड करा. ऍपची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल किंवा तुम्ही प्ले स्टोर वरती इग्नाइट पाठशाला असं सर्च करा, ऍप तुम्हाला मिळून जाईल. त्यामध्ये कोर्सेस नावाच्या ऑप्शन मध्ये सगळे कोर्सेस आहे. कोर्स जॉईन करताना काही अडचण येत असेल, काही मदत तुम्हाला लागत असेल तर नंबर दिसतोय बघा तुम्हाला, 89 83 34 58 57 हा नंबर आहे. या नंबरवरती कॉल करू शकता. नंबर तुम्हाला खाली दिसतोच आहे बघा. आणि बाकी आपण भेटूया पुन्हा पुढच्या सेशनमध्ये, पुढच्या भागामध्ये, ज्यामध्ये आपल्याला यातील उर्वरित प्रश्न जे आहेत ते अभ्यासायचे आहेत, बघायचे आहेत. भेटू मग नेक्स्ट लेक्चरमध्ये. सेशन आवडलं असेल तर नक्की लाईक करा, लिंक मित्रांना शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.